सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 1022 ते 1049. सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाची याची मांदिया एकलेया शमदमादिकी खेळे न बोलणेची चावळे गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू आणि अंगाबळ यावे ना तरी क्षुधा जावे काजी भीची पुरवावे मनोरथ भोजन करिता विखी यया लिहितेन लेखी आहारी मिती संतोषी मापन सुये अशनाचे नी पावके हरपता प्राणुपोखे इतुकियाची भागू मोटके अशन करी आणि परपुरुषे कामिली कुलवधू अंगण घाली निद्रा लस्यान मोकली आसन तैस दंडवताचे निप्रसंगे भुई हनंग लागे वाचून येरणे घेराभस्य तेच देह निर्वाहा पुरते राहटवी हाता पाया ते किंबहुना पैते सबाह्य केले आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखो नेदी विरा तेथ केवा व्यापारावकाशू असे ऐसे निदेहवाचा मानस हे जिणवनी बाह्य प्रदेश आकळिले आकाश ध्यानाचे देणे गुरुवाक्ये उठविला बोधी निश्चय आपुला न्याहाळी हाती घेतला रिसा जैसा पै ध्याता आपणची परी ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे अवधारी ध्यान रूढी गा तेथ ध्येय ध्यान ध्याता ययाती एक रूपता होय तव पंडू सुता की जे ते गा म्हणून तो मुमुक्षु आत्मज्ञानी झाला दक्षु परिपुढा सुनी पक्षु योगाभ्यासाचा अपान रंध्रद्वया माझारी धनंजया पाशणी पिडुनिया कावरू मुळ हा कुंचुनी अध देवनी तिन्ही बंध करुणी एकवद वायुभेदी कुंडलिनी जागवनी मध्यमा विकाशुनी आधारादि भेदुनी आज्ञावरी सहस्त्रदळाचा मेघू पियुषे वर्षोनी चांगू तो मुळवरी ओघू आणुनी नाचतया पुण्यगिरी चिद्वैरवाचा खापरी मनपवनाची किचपुरी वाढुनी जालिया योगाचा गाढा मेळावा सुनी हा पुढा ध्यान मागली कडा स्वयंभ केले आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पैठा व्हावया निर्विघ्नी आधीची ते वितराग ते सारिखा जोडुनी ठेविला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाली पाहावे दिसे तववरी दिठितेन संडी दीप जरी तरीके आहे अवसरी देखावया तैसे मोक्षी प्रवर्तालया वृत्ती ब्रह्मी जायलया तव वैराग्याधीतया भंगू कैसा म्हणून सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू करुणी झाला योग्यो आत्मलाभा ऐसी वैराग्याची अंगी बाणुनिया वज्रांगी राजयोग तुरंगी आरूढला वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे ऐसेनी संसार सरणा तू अंधारी सूर्य तैसासे जातू मोक्ष विजय श्रिये वरै तू वावया लागी श्रीराम श्रीराम.